पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं मेंढी पालन. कोणत्या जातीच्या मेंढ्या आहे ती? होय गंगाराम, कोणत्या जातीच्या मेंढ्या आहेत ताई? होय, कुठं आलं ती? इजापूर हे होय. बरोबर. आणि लंगडल्यात घ्यायला का करता उपचार? आता उपचार काही इलाज नाही व्हायला, काय बी इलाज होईना गेला. मोप इंजेक्शन केलो, गोळ्या केलो. लंगल्याची पाऊस जास्त असल्यामुळे पाऊस जास्त असल्यामुळं काय पाऊस दिवसभर मग अवघडच आहे धंदा. हा, लय अवघड आहे. मग काही मेल्यात का काही पिल्ले? मग नाही काही नाही अजून तर नाही. गुडघ्या झाल्यात पिल्ल्यावर घरातल्या बारक्या बारक्या म्हणजे गुडघ्या पुढल्या सुल्यात होय. पुढले गुडघे सुल्या. शेळीच्या काय मेंढ्या अशा? मेंढ्याच्या पिल्ल्यावर सुल्या. बरोबर. बघा, हे आमच्या गावचेच आहेत. यांच्याशी माझं बोलणं झालं. यांच्या जो खांड होता ना, तुम्ही बघितलंच आहे व्हिडिओमध्ये. अर्ध्या मेंढ्या लंगडत होत्या आणि घरातली जे पिल्लं आहेत 10-12 पिल्लं, ते पिल्लं पूर्ण म्हणजे गुडघी झालेली होती. तरी सुद्धा शेळीपालक हा मेंढीपालक एकदम हसत बोलत होता. का? कारण ह्याला माहिती आहे की बाबा अडचणी येत असतात शेळीपालनामध्ये. कारण की बघू शकता त्यांनी पण म्हणजे सांगितले त्यांनी की बाबा भरपूर इलाज केला, काही इलाज वगैरे होईना, तरी सुद्धा म्हणजे असं काही म्हणजे एकदम आनंदानं ते मेंढ्या वळत होते. तुम्ही बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये 1 मिनिटाच्या सुरुवातीला. म्हणून मला काय म्हणायचं आहे, त्यांना सुद्धा माहिती आहे की बाबा एखादी जरी खोप जरी गेली, एखादी पावसाळ्यामध्ये पिल्लांची मरतूक थोडी झाली, तरी सुद्धा मेंढीपालन आपल्याला परवडते. पण तरी सुद्धा शेळीपालन आपल्याला परवडते. कारण प्रत्येक म्हणजे जुन्या शेळीपालकाचं काम म्हणणं असतं. तुम्हाला सांगतो, एखादी साल, आता समजा एखादी सोयाबीनचा साल आहे, कधी उत्पन्न जास्त निघतंय, कधी कमी निघतंय. इथं पण तसंच आहे, सालानुसार आहे. समजा भरपूर पावसाळा झाला, काहीतरी रोग आला, त्या ठिकाणी पिल्लं वगैरे मरून जातात. बऱ्याच ठिकाणी खांड ना खांड शेळ्या वगैरे मरून जात असतात. पण एक वर्षी असं उत्पन्न निघतंय, मागलचं पुढचं उत्पन्न म्हणजे जेवढं होणार होतं तेवढं एकाच वर्षात एकाच सालामध्ये निघून जात असते. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की बाबा हा धंदा म्हणजे 100% कधी ना कधी, आज ना उद्या हा धंदा पैसा देणारच आहे. 100% हा परवडतोय. म्हणजे सांगायचा उद्देश काय मला या व्हिडिओमधून, की म्हणजे शेळीपालन काहीच अवघड नाही मित्रांनो. मी पहिलं पण सांगत होतो शेळीपालन काहीच अवघड नाही, आणि आता पण म्हणतोय खरं शेळीपालन काहीच अवघड नाही. आणि आता तर तुम्हाला सांगतो, एवढे मटणाचे भाव झालेले आहेत. तुम्ही बघताय रोज म्हणजे इंस्टाग्रामवर बघा, हॉटेल भाग्यश्री 200 बोकड कापले, 100 बोकड कापले, आज 30 बोकड कापले. किती म्हणजे एवढं. इथून पुढे 2-3 वर्ष थांबा, 2-3 वर्ष सोडा, 1च वर्ष थांबा, त्याच्यानंतर तर बघा तुम्ही किती मार्केट येणार आहे. सध्याला तुम्हाला खोटं बोलत नाही, हा जो बोकड आता हे पांढरा बोकड आहे, हा जो एक 15 किलोचा बोकड असेल, हा कमीत कमी 6,000 रुपयाला कोणीही घेते आमच्या इकडं. सरळ 5-6 हजारला बोकड कोणीही घेते. सरळ घेते. जास्त म्हणजे तंडायची सुद्धा गरज नाही की बा असं तसं डायरेक्ट घेऊन जाते त्यानं. म्हणजे सांगायचं उद्देश, आता सध्या असं मार्केट आले, पहिलं नव्हतं. हे बघा, लॉकडाऊनच्या अगोदर काय होतं, अशा शेळ्या वगैरे 5-6 हजारला म्हणजे मिळायच्या, पाटी वगैरे 2-3 हजारला भेटायच्या. त्यावेळेस थोडंसं वेगळं वातावरण होतं. पण आता तसं नाही. आता सर्व गोष्टी बदललेल्या आहेत. आता मटणाला एवढं जबरदस्त मार्केट आलं, किंवा इथून पुढं एवढं जबरदस्त मार्केट येणार आहे, म्हणजे नादच करायचं नाही. फक्त मला काय म्हणायचंय, नॉर्मल ज्या गोष्टी आहेत, हे बघा, शेळीला ताप येणं, शेळी चारा न खाणं, तिला मावा येणं, तिला सर्दी येणं, शेळी लंगडणं, किंवा गुडघे होणं पिल्लांना, पिल्लं बुळ काढणं, डोळ्यातून पाणी येणं, ह्या गोष्टी जर तुम्हाला माहिती झाल्या आणि ह्याच्यावरला जो इलाज आहे तो जर एक वेळ जर माहिती झाला ना, बस विषय संपला. असं थोडीच आहे की मला इंजेक्शन देता आलं पाहिजे, किंवा विशिष्ट म्हणजे शिक्षण वगैरे झालं पाहिजे, माझं 2-3 वर्षाचा कोर्स झाला पाहिजे, सर्टिफिकेट पाहिजे, मी डॉक्टर झालं पाहिजे, वेटरनरी, काय असं का? अजिबात तसं नाही. मला काय म्हणायचं की एका शेळीपालकाला शेळीपालन करण्यासाठी जेवढी माहिती असायला पाहिजे तेवढी माहिती झाली ना, बस झालं. शेळीपालन 100% सोपं आहे. आणि मला पण तेवढीच माहिती आहे. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, आता हे बघा, एक पिल्लू आहे इथं. हां, आता हे बघा पिल्लू, त्याच्या डोळ्याला पाणी मारते हे बघा, एका डोळ्याला याचं पाणी मारते. मग आता काय, लगेच पेंडिशन एसेज, आता तुम्हाला दाखवतो मी. तुम्हाला वाटत असेल किंवा मेडिसिन वगैरे का ठेवत असं का नाही, तुम्हाला लगेच एका ह्याच्यामध्ये मी दाखवतो. आता तंतोतंत उपाय करायचा कोणत्याही गोष्टीवरती, लक्षात असू द्या ह्या गोष्टी. आता हे बघू शकताय तुम्ही, पेंडिस्टिनेसेस थोडीसं म्हणजे व्यवस्थित डोळ्यामध्ये 2-3 थेंब टाकले, बस विषय संपला. 1-2 दिवसामध्ये लगेच क्लिअर होऊन जाते. 1-2 वेळेस मध्ये टाकल्याच्या नंतर बस. आता याच्यामध्ये बघा एक हे असते, म्हणजे एक सुई असते याची प्लॅस्टिकची, त्याच्यामध्ये ऍड करून व्यवस्थित टाकायचं बस. म्हणजे मला काय म्हणायचंय, फक्त एवढीच माहिती घ्या, जेवढी प्रथमोपचार करण्यासाठी जेवढी माहिती असायला पाहिजे तेवढी तरी माहिती का शेळीपालन करण्यासाठी. हे बघा, म्हणजे कसं आहे, प्रत्येक वर्षी प्रत्येक लॉटला चांगलं उत्पन्न भेटतंय. बऱ्याच ठिकाणी काय होतं माहिती आहे का, वर्षातून म्हणजे समजा 4 लॉट, म्हणजे मला सांगा 2 वर्षातून एखादं वर्ष समजा 1 लाख जरी उत्पन्न निघालं तर दुसऱ्या वर्षी 50,000 निघतंय. तसं होणार नाही, मला हेच म्हणायचं.
प्रत्येक वर्षी 1,00,000 रुपये जर निघत असेल दुसऱ्या वर्षी 80-90 निघेल, पण डायरेक्टच कमी होणार नाही ना. म्हणजे असं थोडी असं होऊ नये तुमच्या फार्मवरती किंवा ह्या वर्षी मस्तपैकी परवडलं आम्हाला शेळीपालन, पण ह्या वर्षी आमचे 15 पिल्ले मेले, गेल्या वर्षी 15 पिल्ले वाचले, असं असं होणं होता कामा नये तुमच्या फार्मवरती. त्याच्यासाठी म्हणतोय प्रथमोपचार फक्त माहिती करून घ्या. ह्याच्या व्यतिरिक्त बाकी काय थोडेसे नॉर्मली कासेचे आजार असणं, शेला दूध न येणं, चीक येणं, त्या दुधाच्या जागेत रक्त येणं किंवा जार न पडणं किंवा पिल्लांचे संगोपन, नाळ बांधणं, खीळ फोडणं, ह्या सर्व गोष्टी माहितीच आहेत ना. मस्तपैकी निर्जंतुकीकरण करण्यासाठी 10-12 कोंबड्या फार्मवरती ठेवा, 5-25 कोंबड्या फार्मवरती ठेवा, खुराकाचं आपलं ऑटोमॅटिक खर्च निघून जात असतो बस. आणि वेळोवेळी गोचिड पोवा पिसवासाठी रक्षक पावडर वगैरे मारत चालला त्यांच्या महिन्यातून एकदा. आज गोचिड वा पिसवा व्हायचं म्हणजे होण्याच्या अगोदरच आपण मस्तपैकी महिन्यातून एक वेळेस आयुर्वेदिक काय ताण घ्यायची गरज नाही, लावून घ्यायचं एका लगटनं सर्व शेळ्यांना पिलांना वगैरे लावून घ्यायचं व्यवस्थित रक्षक पावडर वगैरे. असं जर नियोजन केलं तर ओके जाणार शेळीपालन. 100% अडचणी म्हणजे येणारच नाहीत फार्मवरती. आता बघा नाळ बांधणे ह्या गोष्टी, शेळ्या आपल्या मेंढ्या शेळ्या लंगडणे, याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ सेपरेटली व्हिडिओ करणार आहे ज्याच्यामध्ये गावरान तोडगे सुद्धा असतील आणि आपले रेग्युलरचं जे मी मेडिसिन देतो त्या पद्धतीचं सुद्धा. म्हणजे हे बघा शेळीपालन खरंच खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त तुमची मानसिकता पाहिजे. मानसिकता म्हणजे काय, हे बघा कॅल्क्युलेशन डोक्यामध्ये नाही. असं नाही की बाबा जसा जसा तुम्हाला अनुभव येणार आहे तसं तुम्ही हुशार होसाल, असं पण नाही. तुमच्या डोक्यात जर एकच जर असेल की बाबा आमची शेळ्या ही शेळी, आता समजा 2 शेळ्या आहेत, फक्त 4च पिल्ले 2 शेळ्यांचे, एखाद्या शेळीला मस्टॅटिस झाला, मग त्या शेळीचं उत्पन्न नीट नाही होणार, त्याचं दूध जर तिला दूध नाही आलं तर पिल्लांचं संगोपन तिचं नाही होणार. त्याच्यामुळं काय फक्त एवढंच की तुमची मानसिकता पाहिजे की काहीतरी शिकण्याची, जिथून भेटतंय तिथून शिकत चला. बऱ्याच फार्मला भेट द्या, फार्मला भेट देणं जास्त गरजेचं आहे, प्रशिक्षण घेणं जास्त गरजेचं आहे. आता बऱ्याच ठिकाणी प्रशिक्षण भेटते, तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी भरपूर प्रशिक्षण वगैरे बऱ्याच ठिकाणी भेटत असते. तिथं जावा, प्रशिक्षण घ्या. मी असं म्हणत नाही किंवा 1-2 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं पेड ग्रुपमध्ये झालं तर का लगेच का शेळीपालन शिकायला येतंय, अजिबात तसं नाही. पण एक 10-25 फार्मला तुम्ही भेट देत चला, चांगल्या चांगल्या शेतकऱ्यांशी मुलाखत घ्या, म्हणजे आपले जागी जागी प्रशिक्षण घ्या, डॉक्टरांचे सल्ले घ्या, त्यांचे नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा. हे बघा फक्त कसं आहे तुमचं बोलणं पण तितकं चांगलं असलं पाहिजे, इतरांशी तुम्ही कसं वागता कसं बोलता त्या फार्मवाल्याशी. असं तुम्हाला सांगतो असे काही फार्मवाले आहेत मी तुम्हाला सांगतो जे की सक्सेस फार्म झालेले आहेत पण माहिती सुद्धा व्यवस्थित सांगत नाहीत, अगदी मेडिसिन बॉक्स सुद्धा दाखवत नाही. मी स्वतः एका फार्मवरती अनुभव केलेला आहे. म्हणजे व्हिडिओ तर काढणं सोडाच, म्हणजे ते शेळ्या सुद्धा दाखवत नाहीत, म्हणजे त्याची मानसिकताच नाही. हे बघा सक्सेस फार्मवाल्याचा हाच प्रॉब्लेम आहे, बऱ्याच ठिकाणी मी बघितलेला आहे किंवा म्हणजे व्यवस्थित माहिती नीट सांग. त्या ठिकाणी काय करायचं, चार्जेस द्या त्यांना, मग त्यांची चारा पिकं बघा, त्यांचं मेडिकल बॉक्स बघा, त्यांचे पिल्लं वगैरे बघा फार्मवरती. कारण कसं कोणी आहे बघा फुकट कोणी सांगणार नाही भाऊ. तुम्हाला वाटतंय की बा हा 500 रुपये घेतंय ते पेड ग्रुप देतंय, कोणीतरी 1500-1000 रुपये घेतंय, 2000 रुपये घेते प्रशिक्षण देतंय. हे बघा जर फ्री जर कोणी द्यायला लागलं, मी पण पैसे देऊनच सर्व गोष्टी केलेल्या आहेत. नॉर्मली म्हणजे तुम्हाला सांगतो 200-250 रुपये तुम्ही फारला भेट दिलेला आहे, 1000 रुपये देऊन प्रशिक्षण घेतलेलं आहे, पेड ग्रुपमध्ये आहेच मी. जर समजा जर मी असो किंवा कोणी असो किंवा आणि कोणी असो, जर तुम्हाला कोणीतरी जर मला जर कोणीतरी म्हणजे तुम्ही समजा मला तुम्ही जर फ्रीमध्ये जर माहिती देत असाल तर मला व्हॅल्यू असणार आहे का त्याची. मग मी काही प्रश्न विचारून तुम्हाला 4G बुलेट याच्यामध्ये किती टक्के प्रोटीन आहे, हे काय ते काय काही विचारणार, म्हणजे तुम्ही फ्रीमध्ये इरिटेट होणार. पण समजा मी जर तुम्हाला जर चार्जेस जर दिले त्याची व्हॅल्यू मला पण असणार आहे आणि तुम्हाला पण थोडीशी जिम्मेदारी वाटणार आहे. त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय, शेळीपालनाची माहिती घेताना पैशांचाही तितका विचार करू नका, प्रशिक्षण घेत चला, चांगली माहिती घ्या, डॉक्टरांचे सल्ले घ्या. ज्या ठिकाणी सक्सेस फार्म आहे तिथं काही चार्जेस असतील 100-200-150 रुपये, तिथं तेवढं द्या, तिथले फार्म बघा, ह्या सर्व गोष्टी करत चला. कमीत कमी 2-2.5-3 वर्ष चांगला अनुभव जर तुम्ही जर शेळीपालनामध्ये घेतला, सुरुवातीला मरतूक होणारच आहे 100%. हे बघा तुम्हाला एका वाक्यात क्लिअर सांगतो, पावसाळा असल्यावर रोगराई येणार भाऊ, फिरस्ते शेळीपालन आहे, शेळ्या लंगडणार तुमच्या. असं थोडीच आहे शेळ्या लंगडू नये म्हणजे मी काय करू शकतो, काहीच करू शकत नाही. तुम्ही गप उभं राहावं लागेल तुम्हाला. कारण कसं तुम्हाला फरक, फिरस्ते शेळ्या चिकन वगैरे होणार आहे, बाहेर शेळ्या लंगडणार आहेत. फक्त करायचं काय, शेळी एक दिवस लंगडते, पटकन पोटॅशियम परमॅक्टच्या पाण्यात देऊन काढा, काय काटा खडा रुतलाय ते बघा तुम्ही. होतंय काय समजा, आता तुम्ही बऱ्याच जणांचा विषय असतो की बाबा शेळी एप्रिल-मेच्या वेळेस लागली पाहिजे, मस्तपैकी पिल्ले हिवाळ्यामध्ये होतात. होय होतात मान्य, तुमची शेळी लंगडे 4 दिवस झाले तुमची शेळी लंगडते आहे आणि तिला मग लंगडली शेळी ताप येणार ना, ताप आला गाबडली शेळी पिल्ले फेकून दिले, मग काय विषय संपायला तिथं. मग आलंच ते नंतर मग जार पडणं गेले, पिल्ले आडले, हे झाले, मग नंतर शेळी लागवड होईना, परत माझावर येते. मग अशा अडचणी होत असतात. म्हणून मला व्हिडिओमध्ये सांगायचं आहे की अगोदर माहिती व्यवस्थित करून घ्या. हे बघा प्रशिक्षण घ्या, हे घ्या, तरी सुद्धा 1-2 वर्ष तुम्हाला शेळीपालन जड जाणार आहे. कारण कसं आता मी तुम्हाला सांगतो, हा ताप आली बाबा काहीतरी मेरो एक्सप्रेस द्या, पण ज्यावेळेस खरंच तुमच्या फार्मवरती ही अडचण येईल त्यावेळेस तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही स्वतः अनुभव घेचाल त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की बाबा ही नाही, ह्या गोळीचा रिझल्ट चांगला आहे, हे असं ट्रीटमेंट करू शकतो.
त्याच्यामुळं सांगायचा उद्देश एवढा, शेळीपालन 100% परवडत असते. फक्त माहिती व्यवस्थित घ्या, कुठेतरी प्रशिक्षण घेत चला, चांगल्या चांगल्या पेड ग्रुपमध्ये ॲड व्हा, जे की मी स्वतः केलेलं आहे. सुरुवातीला बघा कमीत कमी 2021च्या वेळेस माझं प्रशिक्षण झालेलं होतं. मी आतापर्यंत आमच्याकडे इकडं कर्नाटकचा म्हणजे 10-15 किलोमीटरच्या नंतर इकडं भाग आहे. मग इकडे मी भरपूर ठिकाणी कमीत कमी 15 ते 20 फार्मला भेट दिलेला आहे मित्रांनो, जे की आपले असे साधे फार्म सुद्धा आहेत, उंचावरले हायटेक लेवलचे सुद्धा फार्म आहेत. काही ठिकाणचे मला जबरदस्त आवडले, काही ठिकाणी नाही आवडले. ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. तुमचं कसं आहे, गेले बाजारात युट्यूबवरती व्हिडिओ बघितले, गेले 20 शेळ्याचं 4 लाख उत्पन्न आणली शेळ्या, त्या शेळ्याची एकाची कास खालीवरी, एकाची पिल्लेच म्हणजे मरतुकडे जायचं डीवर मी नाही काय नाही. तुम्ही उगं फक्त 4 महिन्यात पिल्लो आहे, आम्ही 10,000 विक्री करतो, मग असं तसं ते कसं आहे, परवडत नाही. शेळीपालन परवडणं गरजेचं आहे. म्हणजे कसं आहे, काम वेगळं, गाढव काम वेगळं. गाढव काम करण्यात मजा नाही हो शेळीपालनामध्ये. कसं तुम्हाला सांगतो, आता फॉर एक्झाम्पल आता एक सिंपल गोष्ट सांगतो. मी शेळ्यांची विक्री केली, का विक्री केली, आता बघा 4 शेळ्या होत्या लहान राशीच्या. माहितीच्या जोरावर थोडंसं चांगलं संगोपन करत होतो, त्याच्यामुळे उत्पन्न निघत होतं. पण 4 शेळ्याचे 4 पिल्ले घेण्यापेक्षा एका शेळीचे 3 पिल्ले घेतलेले बरे ना. एका शेळीचे 3 पिल्ले, 3 शेळ्यातच माझे 7 पिल्ले आहेत. 4 शेळ्यात 4 पिल्ले बरे का 3 शेळ्यांचे 7 पिल्ले बरे, मला सांगा. म्हणून म्हणतोय की बाबा ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. असं काहीच नाही की बाबा माझ्याकडे 100 शेळ्या आहेत म्हणजे उत्पन्न भरपूर निघतं, तशातला काहीच विषय नाही. 20 टॉप क्वालिटीच्या शेळ्या ठेवा तुम्ही, 2-2 पिलांच्या, 3-3 पिलांच्या, मोठ्या राशीच्या जबरदस्त, जशी आपली होंडी शेळी वगैरे आहे तशा ठेवा. मग बघा, आणि लहान राशीच्या तुमच्या रेग्युलरच्या ज्या शेळ्या आहेत इनब्रिडिंगच्या याच्या त्याच्या, तसल्यात पण तुम्ही 50 आणा, अजिबात उत्पन्न तुम्हाला येत नाही. पूर्ण कंपाऊंड भरून जाईल माझं 50-100 शेळ्यानं. आता कमीत कमी लाखभर रुपये शेळ्या आणलं तर तसल्या हलक्या 7-8 हजारच्या 10 हजारच्या आतल्या जर पाटी आणल्या 1-1 किलो द्यायच्या, तर इथं भरपूर तुम्हाला दिसेल खांडाच्या खांड दिसेल, 2-2 खांड, 3-3 खांड. का फायदा आहे का त्याचा. पण टॉप क्वालिटीच्या समजा 20 शेळ्या ठेवल्या, त्याच्यामध्ये 30-35 पिल्लं झाली, चांगलं संगोपन झालं, व्यवस्थित नफा भेटत असतो. त्याच्यामुळं माझ्याकडे शेळ्या जास्त आहेत म्हणजे जास्त उत्पन्न भेटणार आहे, अशातला काहीच विषय नाही. तो तुमच्या माहितीच्या जोरावरती विषय आहे. तुमचे काय कशा शेळ्या आहेत, तुमच्या कशा राशीच्या शेळ्या आहेत, शेळ्या दूध कसं आहे, तुम्ही पिलांचे संगोपन कसं करता, कधी ग्राय वॉटर पाजले का तुम्ही, ह्या गोष्टी मॅटर करत असतात. तुमच्या फार्मवरची मरतूक किती होते. मान्य पिल्लं तुमचे 50 शेळ्यात पिल्लं झाली, 100-80 पिल्लं झाली, त्याच्यामध्ये 40-50 पिल्लं मेली, का परवडणार आहे का. परवडतच नाही ना तुम्हाला. तेवढा चाऱ्याचा खर्च, तेवढं मेडिसिन वगैरे परवडणार नाही त्या गोष्टी तुम्हाला. म्हणून मला म्हणायचंय, शेळीपालनामध्ये व्यवस्थित माहिती घ्या अगोदर, मग त्याच्यानंतर म्हणजे शेळीपालन करत करत तर माहिती घेऊ शकता ना. फार्मवरती चांगल्या भेट देऊ शकता तुम्ही, प्रथमोपचाराची माहिती घेऊ शकता. तर ठीक आहे. आणि याचा पुढचा व्हिडिओ बोर्डावरती एकदम सविस्तर असा येणार आहे, आणि त्याची अडचण असणार आहे की बा शेळ्या लंगडणं, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं पिल्लांची गुडघे वगैरे, कारण सगळीकडे आता सध्याला पावसाचं वातावरण आहे, सगळ्या महाराष्ट्रात पाऊस जबरदस्त होत आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थांबू इथंच. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.